हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं. तर आता वाजलेलं आहे दुपारचे 1:30. तर माझी सकाळची सगळी कामं आवरलेली आहे आणि इथं बघू आपण काय चाललेलं आहे. तर शौर्याचीच पण आंघोळ वगैरे झालेली आहे आणि स्वरा पण आता स्कूलवरून आलेले आहे. तर इथं त्यांचं काय चाललेलं आहे बघूयात. स्वरा स्कूलवरून येऊन बसलेली नंतर शौर्य आणि आजी त्यांचं चाललेलं आहे काहीतरी खेळ. इथं स्वरा बसलेले आहे काहीतरी खाती आहे आणि आजी आणि शौर्य इथं खेळतात. तर चला मग आता बघूयात मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये काय बनवलं. इथं आणलेलं आहे पनीर, त्यानंतर इथं झालेलं आहे भात, पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे. नंतर याच्यामध्ये झालेलं आहे वरण. आता पनीरची भाजी बनवून घ्यायची आहे आणि चपाती करायची आहे. तर पनीर आता शालो फ्राय करायचं आहे. तर याच्यामध्ये मी हळद आणि मसाला ॲड करते. त्याचा पनीरला सगळे मसाले वगैरे टाकून थोडा वेळ मॅरिनेट होऊन देते. तर चपाती जेव्हा होणार आहे मग त्याच तव्यामध्ये हे पनीर थोडंसं आपलं शालो फ्राय करायचं. त्यानंतर थोडासा पनीर मसाला असतो तो सुद्धा वरून टाकते. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. प्रत्येकाची पनीरची भाजी बनवायची पद्धती वेगवेगळी असते. अशा प्रकारे हे मी मॅरिनेट करायला ठेवले. आता चपात्या राहिलेल्या आहेत त्या करून घ्यायच्या आहे. तर एकीकडे चपात्या आणि दुसरीकडे मग तोपर्यंत ग्रेव्ही पण आपली चांगली परतून होईल. तर याच्यामध्ये मी थोडासा रंग येण्यासाठी फूड कलर सुद्धा यूज करते. तर आता हे छानपैकी मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. तर चला मग आता पटापट पनीरची रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर मी वाटण वगैरे करून ठेवलेलं आहे. तर पनीरच्या भाजीसाठी मी कच्चं वाटणच घेते. मी इथं कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, टोमॅटो आणि एक छोटीशी शिमला मिरची असते ती पण ग्राइंड करायला टाकली आहे. तर आज विचार केला थोडासा वेगळा फ्लेवर खाऊ. आपण असं चिरून जर शिमला मिरची टाकली तर ती सगळी बाजूला काढून ठेवतात. म्हणून म्हटलं असं काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघू. कारण आपण पावभाजीमध्ये सुद्धा जी शिमला मिरची वापरतो ती पूर्ण मॅश झालेली असते. त्याने टेस्ट पण छान येते. तर आता इथं चपाती करतानाच मी ती पनीरची भाजी बनवून घेणार आहे. तर ज्या कच्च्या वाटणाच्या भाज्या असतात त्या कमी फ्लेमवरच छान परतल्या जातात. तर इथं दुसरीकडं मी चपात्या करून घेते आहे. तर तेल गरम होईपर्यंत इथं मी चपाती करून घेते. त्याच्यानंतर मग आपल्या रेसिपीची सुरुवात होईल. तर इथं तेल गरम झालेलं आहे. तर ही ग्रेव्ही आपल्याला खूप छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. आज पनीरची स्पेशल भाजी करायची आहे म्हणून थोडंसं ऑइल मी जास्त वापरलं आहे.
पनीरची भाजी आमच्या घरात सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि स्वराला सगळ्यात जास्त आवडते. तर इथं आता एक चपाती बनवून झालेली आहे. तर आता ग्रेव्हीसुद्धा छान परतून झालेले आहे. तर याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करायचे आहे. तर मी पनीरच्या भाजीमध्ये मिरची पावडर, गरम मसाला, कांदा मसाला, हळद आणि जो पनीर मसाला असतो तो ॲड केलेला आहे. तर हे मसालेसुद्धा आपल्याला खूप छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. तर भाजी करताना जेवढं आपण छान परतून घेतो तेवढी त्या भाजीला टेस्ट छान येते. तर इथं माझ्या चपात्यासुद्धा बनवून झालेल्या आहे. तर आता एवढी चपाती झाल्यानंतर याच्यामध्येच हे जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे हे छानपैकी असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर असं शॅलो फ्राय केलेलं पनीर मुलांना सुद्धा खूप आवडतं. तर फायनली इथं पनीर शॅलो फ्राय करून झालेलं आहे. तर खूप जास्त पण नाही करायचं, नाही तर मग पनीर असं रबरासारखं लागतं. स्वरा आणि शौर्याला इथं थोडंसं पनीर देते खाण्यासाठी. इथं स्वरा आणि शौर्याचं चाललेलं आहे पनीरवर ताव. आजी इथं कपड्यांच्या गड्या घालतात ते. शौर्याने बघा कसं काढलेला आहे पसारा. माझ्या ज्या बांगड्या त्या काढलेल्या आहेत. तर फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे. कशी वाटते पनीरची भाजी? तर व्हिडिओमध्ये कलर थोडासा लाईट आलाय पण रिअलमध्ये खूप छान आलाय. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तर आता फायनली माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. तर तुम्हाला माझी पनीरची रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा. तर चला मग भेटूयात नंतर. उद्या स्वराला स्कूलला सुट्टी आहे त्याच्यामुळे मग मी म्हटलं आपण मी डाळीचे उद्या आप्पे बनवावे. तर फर्स्ट टाईमच मी ट्राय करते. तर हे सगळं मी या ग्लासने मेजरमेंट केलेलं आहे. तर 2 ग्लास घेतलेले आहे आपले रेशनिंगचे तांदूळ. त्याच्यानंतर इथं घेतलेले आहे 1 ग्लास उडदाची डाळ, त्याच्या निम्मी मुगाची डाळ आणि त्याच्यापेक्षा कमी सालीची हिरवी डाळ आणि थोडीशी हरभरा डाळ. तर हे सगळं एकत्र करून मी 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. मी आता याच्यामध्ये पाणी ॲड करून 7 ते 8 तास भिजल्यानंतर हे सगळं एकत्र ग्राइंड करणार आहे. उद्या तुम्हाला आप्पेची रेसिपी नक्कीच पाहायला मिळेल. तर आता हे सगळं ठेवून देऊयात. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर चला मग भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.